ज्या नरजमाने केलेला आहे त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे। मुस्लिम लॉ प्रमाणे ज्या पद्धतीने एखादे जर बलात्कार झाला असेल तर त्याला एकतर त्याला तलवारीने त्याची मान कापली जाते किंवा आज मस्जिदच्या समोर मुस्लिम समाजाच्या वतीने जो निषेध नोंदवणार आहे एकंदरीत काय प्रकार होता कशासाठी निषेध नोंदवणार? सर्वात प्रथम मी आपणास सांगू इच्छितो की भारतरत्न मौलाना अबू कलाम आझाद स्मारक समितीच्या वतीनं तसंच पिंपरी चिंचवड शहर मुस्लिम समाजाच्या वतीनं आम्ही जो निषेध नोंदवलेला आहे तो तीन निषेध या ठिकाणी आम्ही नोंदवलेला आहे। महाराष्ट्रामध्ये ज्या घटना घडलेल्या आहेत त्या अत्यंत दुर्दैवी घटना आहेत। एक म्हणजे बदलापूरची जी घटना आहे, 2 चिमुकली मुलीवर जो अत्याचार झालेला आहे तो अत्याचार ज्या नरजमाने केलेला आहे त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे। मुस्लिम लॉ प्रमाणे ज्या पद्धतीने एखादे जर बलात्कार झाला असेल तर त्याला एकतर त्याला तलवारीने त्याची मान कापली जाते किंवा त्याला फाशी दिली जाते। अशी सरकारची काहीतरी प्रावधान समाजामध्ये केलं पाहिजे। अशा घटना परत होऊ नये। तसंच पैगंबरांच्या विषयी ज्या ढोंगी महाराजांनी जे वक्तव्य केलं त्याबद्दल देखील आम्ही आज इथे निषेध नोंदवलेला आहे। आणि सर्वात महत्वाची घटना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जे आमचे महाराष्ट्राचे स्वाभिमान आमचे दैवत आहेत यांचा जो पुतळा आहे तो अचानकपणे कोसळतो। असा जो पुतळा कोसळण्याचा जो प्रकार आहे याच्या मागे काही षडयंत्र आहे का नाही, आपटे नावाचा जो व्यक्ती आहे त्याला कायदेशीर त्याच्यावर कारवाई त्याच्या गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि ह्या घटना परत महाराष्ट्रात होऊ नये हीच आमची मुस्लिम समाजाची एक इच्छा आहे। तसंच ह्याच्या मागे असा प्रयोग छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अनेक वेळा झालेला आहे की काही ना काही छत्रपतींच्या महाराजांच्या विषयी काहीतरी घटना करायच्या आणि महाराष्ट्रामध्ये जो शांतिप्रिय आपला शाहू फुले आंबेडकरांचा जो महाराष्ट्र आहे तर काहीतरी अशा घटना करून सामान्य लोकांना विचलित करायचं आणि त्याच्यापासून काहीतरी कृत्य करायचं। या ज्या घटना थांबल्या पाहिजे आणि अशा ज्या घटना होत असताना सरकार आणि त्याचे जे अधिकारी आहेत त्यांनी ज्या पद्धतीने ह्या घटना झालेल्या आहेत त्यांच्यावर योग्य पद्धतीने कारवाई झाली पाहिजे हीच पिंपरी चिंचवड शहर मुस्लिम समाजाच्या वतीनं भारतरत्न मौलाना अबू कलाम आझाद स्मारक समितीच्या वतीनं आम्ही इथं मस्जिद पाशी आज निषेध नोंदवलेला आहे। आणि तो निषेधाचं मौन आम्ही 2 मिनिटं थांबून इथं आपल्या समोर व्यक्त केलेलं आहे। हीच महिलांवर अत्याचार वाढलेले आहेत म्हणाले की मुस्लिम लॉ प्रमाणे त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे। एकंदरीत मुस्लिम लॉवर जे कायदेशीर कारवाई होत असते ती कशी होत असते थोडक्यात काय? जर एखाद्या महिलेवर बलात्कार झाला तर त्याला चौकात आणून त्याला दगडाने ठेसून मारलं जायचं। अशा पद्धतीने एक मुस्लिम लॉ मध्ये हे गोष्ट आहे। त्यामुळे अशा ज्या घटना आहेत त्या घटना महिलांवर होणार नाही आणि तो महिलांवर जो अत्याचार आहे तो बंद होईल।